बिहारमध्ये नव्या सरकारचा शपथविधी संपन्न, भाजपसोबत सत्ता स्थापन करत नितीश कुमार 9व्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान। भाजप पुन्हा बिहार सरकारमध्ये जेडीयू सोबत युती करत सत्ता स्थापन, नवीन सरकारमध्ये भाजपच्या सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे 2 उपमुख्यमंत्री। महाआघाडीतील परिस्थिती योग्य नसल्याने राजीनामा दिला, नवीन आघाडीतही कोणीच काम करत नव्हतं, नितीश कुमारांचा आरोप। नितीश कुमार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याची कल्पना होती, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची प्रतिक्रिया। तर देशात अनेक आयाराम गयाराम खरगेंचा टोला। नितीश कुमार यांचं मानसिक स्वास्थ्य ठीक नाही, अयोध्येत राम आहेत तर बिहारमध्ये पलटू राम। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची नितीश कुमारांवर टीका। सदावर्ते आणि भुजबळ वाया गेलेली माणसं, अंतरवाली सराटीत दाखल झाल्यानंतर मनोज जरांगेंचं सदावर्ते आणि भुजबळांवर टीकास्त्र। छगन भुजबळांची ओबीसी नेत्यांसोबत चर्चा होणार, संध्याकाळी शासकीय निवासस्थानी बैठक। ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना निर्माण झाली, मराठे आता ओबीसींमध्ये वाटेकरी, छगन भुजबळांचं वक्तव्य। छगन भुजबळांची ओबीसी आरक्षणासंदर्भातली भूमिका समता परिषदेची, राष्ट्रवादीची नाही। प्रफुल्ल पटेलांनी भुजबळांच्या भूमिकेपासून हात झटकले। भुजबळ सरकारमध्ये अस्वस्थ असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा, छगन भुजबळांनी सरकारमधून बाहेर पडावं, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचं आवाहन। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही याचा आनंद, मंत्री चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। तसंच ज्यांच्याकडे कुणबी नोंदणी नाही त्यांना मराठा समाजाचं वेगळं आरक्षण मिळेल, चंद्रकांत पाटलांची ग्वाही। मराठा समाज खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण 31 जानेवारीपर्यंत सुरूच, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची माहिती। सर्वेक्षण संपल्यानंतर त्याबाबतचा अहवाल राज्य सरकारला पाठवला जाणार। डोंबिवलीत सकल मराठा समाजाकडून खासदार श्रीकांत शिंदेंचा सत्कार, खासदार शिंदेंवर गुलाल उधळत मराठा समाजानं मानले आभार। मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढल्यानंतर मुंबईत लागले मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचे बॅनर, मराठा मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरेंनी लावले बॅनर। शेतकऱ्यांपुढे मला एकनाथ शिंदे महत्त्वाचे नाहीत, आमची पार्टी 2 आमदारांची, तरी बच्चू कडू 100 आमदारांना एकटा पुरेसा, बच्चू कडूंचं वक्तव्य। जयंत पाटील विरुद्ध विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या अपात्रतेवर लवकर निर्णय घ्यावा यासाठी शरद पवार गटाकडून याचिका दाखल। अधिकाऱ्यांच्या कानाखाली 12 वाजवा, पोलीस माझं काही वाकडं करू शकणार नाहीत, माझा बॉस सागर बंगल्यावर बसलाय। पंढरपुरातील हिंदू जनआक्रोश मोर्चात नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य। जातीय तेढ निर्माण करणाऱ्या नितेश राणेंवर गुन्हा दाखल करून नितेश राणेंची आमदारकी रद्द करा, ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींची मागणी। भाजपच्या संत महंतांनी मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची करणं हा अतिरेक, हा शिवरायांचा अपमान, शिवरायांसोबत मोदींची तुलना करणाऱ्यांवर सामनातून टीका। अहमदनगरमध्ये गुंडांचं राज्य सुरू झालं, हे गुंड आता सरकारमध्ये सहभागी झालेत, नाव न घेता संजय राऊतांचं संग्राम जगताप यांच्यावर टीकास्त्र। खासदार नवनीत राणा आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्यात श्रेयवादाची लढाई, एकाच रस्त्याचं यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा यांच्याकडून भूमिपूजन। ठाण्यातील शहापूरमधील वाशिंद इथं भिवंडी लोकसभा क्षेत्राचा भव्य निर्धार मेळावा, जिजाऊ संघटनेकडून निर्धार मेळाव्याचं आयोजन। नवी मुंबईत आजपासून विश्व मराठी संमेलनाचं आयोजन, राज ठाकरेंची संमेलनाला उपस्थिती। महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये 1ली पासून 10वी पर्यंत मराठी भाषा अनिवार्य करा, राज ठाकरेंची मागणी। तर राज्यातील सर्व शाळांना 1ली ते 10वी मराठी सक्ती करण्यात आली, दीपक केसरकरांची माहिती। मुंबई लोकलच्या 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर माटुंगा मुलुंड मार्गावर, हार्बरवर पनवेल वाशी मार्गावर, तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेच्या पुणे लोणावळा मार्गादरम्यान अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांसाठी मेगा ब्लॉक, अनेक रेल्वे गाड्या रद्द।
मुंबई ते अहमदाबाद स्थानकांदरम्यान धावणारी वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस ताशी 160 किलोमीटर वेगानं धावणार. याकरता रुळांची क्षमता आणि इतर कामं करण्यात येणार. यासाठी 4,000 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार. 13 फेब्रुवारीला कोल्हापुरातून अयोध्येला जाण्यासाठी विशेष रेल्वे सोडण्यात येणार. रेल्वे प्रवासी सेनेचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे यांची माहिती. फेब्रुवारीपासून शिवडी नावासेवा अटल सेतूवरून थेट कोस्टल रोडवर येता येणार. या प्रकल्पामुळे इंधनाची 34% तर वेळेची 70% बचत होणार असल्याची माहिती. गोंदियाच्या मुरगाव अर्जुनीमध्ये कृषी पंपांना 12 तास वीज द्या. शेतकऱ्यांचं बेमुदत उपोषण. आज राज्यात 20 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद. 57 रुग्ण कोरोनामुक्त. राज्यात 236 ऍक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्या. राज्यात थंडीचा जोर वाढणार. कोकणात सरासरी इतका तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक थंडी जाणवेल. हवामान खात्याचा अंदाज. मुंबईतील किमान तापमानात पुन्हा वाढ तर काही तासात उष्णता आणखी वाढण्याचा अंदाज. तापमान 37 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता. स्वच्छ सुंदर मुंबईसाठी पालिकेकडून कठोर पावलं उचलण्यास सुरुवात. सहाय्यक आयुक्तांना दररोज सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत ऑनफील्ड राहावं. अतिरिक्त आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांचे निर्देश. वरळीत एक धाव खाकीसाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. आदित्य ठाकरेंच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन. भंडारा पोलीस विभागाच्या वतीनं भंडाऱ्यात रन विथ पोलीस महामॅरेथॉनचं आयोजन. स्पर्धेत हजारो तरुणांचा सहभाग. पुण्यात दुबईहून सोन्याची तस्करी. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल 6 किलोचं 3.5 कोटींचं सोनं जप्त. सोन्याची तस्करी करणाऱ्या महिलेसह दोघांना पोलिसांकडून अटक. गुजरातच्या कच्छ रस्त्यात राजस्थानमधून आलेले उंट वर्ध्यात दाखल. उंटांची तस्करी केली जात असल्याचा प्राणीमित्रांना संशय. जिल्हा पशु क्रूरता निवारण समितीकडून चौकशी व्हावी. प्राणीमित्रांची मागणी. यवतमाळच्या करंजीजवळ शॉर्ट सर्किटनं आग लागून ट्रक जळून खाक. सुदैवानं जीवितहानी नाही. नागपूरमध्ये फटाक्यांचा आवाज काढणाऱ्या बुलेटच्या चालकांवर पोलिसांची कारवाई. शहरात 2586 वाहनांना चलान तर 50 बुलेट आणि रेस बाईकसह 103 वाहनं जप्त. हुंड्यासाठी नवविवाहितेची गळा चिरून हत्या. वाशिमच्या वाघजाळी गावातली घटना. 2 आरोपींना अटक. पती गजानन शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न. ठाण्यात वाहतूक पोलिसांतर्फे 34वे रस्ता सुरक्षा अभियान. 14 फेब्रुवारीपर्यंत जीवन सुरक्षा अंतर्गत ठाणे शहरांमध्ये जनजागृती. धुळे जिल्हा प्रशासनाकडून शहरातील पांझरा नदी पात्राची स्वच्छता मोहिमेत जिल्ह्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आणि शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग. यवतमाळच्या वणीमध्ये प्रदीप मिश्रा यांच्याकडून शिवपुराण कथेचं 140 एकरमध्ये आयोजन. शिवपुराण कथेसाठी दररोज 1.5 ते 2 लाख भाविकांची उपस्थिती. पालघरमध्ये बनावट जिरे तयार करणाऱ्या कारखान्यांवर पोलिसांची कारवाई. भिवंडीत सापडलेल्या बनावट जिऱ्याचे धागेदोरे पालघरपर्यंत. पालघरमध्ये जिरे तयार करणारा कारखाना सील. संभाजीनगरच्या लायगावमध्ये ऑइल मिलचे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या हस्ते उद्घाटन. पहाट ॲग्रो प्रोड्युसिंग कंपनीचे संचालक गोपीनाथ वाघ यांच्या संकल्पनेतून ऑइल मिलची स्थापना. नाशिकच्या मनमाडमध्ये पुरातन गुरुद्वाराच्या नूतनीकरणाच्या कामाला वेग. बाबा द्वीपसिंगजी यांच्या जयंतीनिमित्त शीख धर्मगुरूंच्या हस्ते कामाचा शुभारंभ. यवतमाळमध्ये वनरक्षकाच्या 79 जागांसाठी उमेदवारांची मैदानी चाचणी. 79 जागांसाठी 11,000 उमेदवार. महिला आणि पुरुषांचा सहभाग. अयोध्येतील रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला चांदीचा झाडू दान. गर्भगृहाच्या स्वच्छतेसाठी 2.25 किलोचा चांदीचा झाडू. गाभागोसोडीमध्ये वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलियावर 8 धावांनी थरारक विजय. ऑस्ट्रेलियावर 27 धावांनी विजय मिळवल्यानं ब्रायन लाराला अश्रू अनावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.